काही कारणास्तव म्हणजे विद्यार्थी सेनेत असताना मला आठवत नाही, पण तेव्हा तुम्हाला जेलमध्ये राहावं लागलं होतं. तो काय किस्सा आहे? तर त्यावेळेला बाळासाहेब म्हणाले, की त्याला संजय खाडीला मी फक्त नगरसेवकच नाही, तर त्याला महापौर पण मी करू शकतो. अशा प्रकारचं गौरवोद्गार बाळासाहेबांनी काढले होते. त्या आजीला मी नातू असल्यासारखं वाटलं. एखाद्या आईला मी मुलगा असल्यासारखं वाटलं. एखाद्या तरुणाला मित्रासारखं, वडीलधारी माणसाला मुलासारखं वाटलं. असं नातं माझं तयार झालं. तुम्हाला सांगू खरोखर कर्ज काढून आम्ही ही निवडणूक लढवली होती आणि मेहनतीने घेतलेलं घर ते कर्ज फेडण्यासाठी विकावं लागलं. अशा परिस्थितीमध्ये पुढे काय करायचं, पुढे राजकारण कसं करायचं, ह्या चिंतेत मी आणि माझी पत्नी आम्ही सगळे धर्मासाठी, हिंदुत्वासाठी प्राण देणारा माणूस होतो आणि हात असे दिघे साहेबांचे जो येईल त्याला देत जायचे. कारण आणि एवढं दबदबा नाव त्याला. बाळासाहेबांच्या नंतर महाराष्ट्रामध्ये जे मानायला लागले ते धर्मवीर आनंद दिघे साहेबांना लोक म्हणाले. आजही त्यांचे फोटो घरामध्ये लोक ग्रामीण भागापासून शहरामध्ये लावून त्यांना हार घालतात, त्यांना पोचतात. किती मदत करणारा नेता आहे आणि मनापासून काम करणार. त्यांच्यावरती जे आरोप होत होते गद्दार गद्दार म्हणून ते त्यांनी फुसून टाकले जनतेला. त्यांनी इतकं काम करून दाखवलं. मंडळी, काही माणसं अशी असतात जी एखाद्या क्षेत्रामध्ये आपला एखादा तप घालवतात. त्यातल्या त्यात समाजकारण किंवा राजकारण असं क्षेत्र जर असेल तर तिथं संघर्ष हा खूप तगडा आला. विकासात्मक कामं करणं आलं, लोकांशी थेट संपर्क करणं आलं. पण ह्या सगळ्यामध्ये संघर्ष हा मुख्य मुद्दा आहे. तो त्याला करावाच लागतो. मुक्काम पोस्ट इलेक्शनच्या या सेगमेंटमध्ये, आजच्या एपिसोडमध्ये आपण अशा एका नगरसेवकाला भेटणार आहोत, ज्या माणसानं समाजकारणामध्ये एक मोठं तप घालवलंय आणि ते तप घालवत असताना त्याला अनेक अडचणींना सामना करावा लागलाय, अनेक अडचणींचा सामना करावा लागलाय. त्या माणसाची साथ संगत फार बड्या लोकांशी राहिलेली आहे. अर्थात आपल्या सोबत आहेत संजय गाडी साहेब. नमस्कार. नमस्कार. तुमचं विशेष भारीच्या या मुक्काम पोस्ट इलेक्शनच्या पॉडकास्ट सेगमेंटमध्ये सहर्ष स्वागत आहे. धन्यवाद. या सेगमेंटमध्ये आपण अशा भन्नाट नगरसेवकांना भेटत आलेलोच आहोत. पण आजच्या एपिसोडमध्ये आपल्या पॉडकास्ट कट्ट्यावरती असा माणूस आहे जो अनुभवाचा खजिना आहे. आणि तोच अनुभवाचा खजिना, तिथले हिरेमाणिक मोती आज आपण या निमित्तानं उलगडणार आहोत. सगळ्यात पहिला प्रश्न, तुमच्याबद्दल मी जेव्हा बऱ्याच वेळा ऐकलं आहे, त्यावेळेस तुमची राजकारणातली एंट्री ही एक भन्नाट किस्सा आहे. नेमका काय किस्सा होता? हा किस्सा असा होता की मी तर तसं राजकारणाशी काही कुठेही संबंध नव्हता, परंतु माझे एक मानलेल्या बहिणीचे मिस्टर आहेत रमेश साळवे. ते शिवसेनेचे शाखा प्रमुख होते हं, आणि त्यांनी मला 2 नाटकाच्या तिकीट दिल्या होत्या. वात्रट मिळे नाटक होतं ते, वात्रट मिळले हं. आणि ते षण्मुखानंद हॉलला होतं आणि शिवसेनेचा वर्धापन दिन सोहळ्यानिमित्त ते नाटक ठेवलं होतं. बाळासाहेबांचा वाढदिवसही होता 61वा आणि मी त्या नाटकाला गेलो आणि मी आणि माझा मित्र आणि 3ऱ्या मजल्यावरती आम्ही बसून ते नाटक पाहत होतो. मध्यंतर झाला. मध्यंतराच्या ह्याच्यामध्ये बाळासाहेबांचं आणि पक्षाचं हे समारंभ सुरू होता आणि बाळासाहेबांचं भाषण सुरू असताना थोडं काही मिनिटातच लाईट गेली हं. आणि लाईट गेल्याच्या नंतरही बाळासाहेब त्या हॉलमध्ये बोलत होते आणि अगदी शांतता होती. टाचणी पडलं तरी आवाज येईल अशी शांतता होती. म्हणून मी कान टवकारून ऐकावं लागलो आणि मग ते हिंदुत्वाचे, ते मराठी माणसांच्या प्रतीचे असणारे एक जबरदस्त विचार बाळासाहेबांचे माझ्या कानावरती येऊ लागले. मी म्हटलं ह्या माणसात काहीतरी आहे आणि म्हणून मी त्यांच्याकडे आपसुकच आकर्षित होत गेलो आणि नेमकं त्याच वेळेला भारतीय विद्यार्थी सेनेचे आमचे दिवंगत, आता ते नाही आहेत, शरद सावंत हे आमच्या सिद्धार्थ महाविद्यालयामध्ये आले हं. आणि मी आणि प्रवीण दरेकर, आता प्रवीण दरेकर आमदार आहेत, भारतीय जनता पार्टीचे गटनेते आहेत. आम्ही एकाच कॉलेजला होतो. आम्ही असेच गेटवरती उभे होतो आणि त्यांना बघितलं आणि त्यांच्याकडे आम्ही जाऊन स्वतःहून ओळख करून घेतली
आणि ते आम्हाला बरोबर प्रिन्सिपलपर्यंत गेले. आम्हाला वाटलं कोणतरी मोठा नेता आणि त्यांनी मग आम्हाला बरोबर हेरलं, की 2 मुलं चांगली आहेत आणि त्यांच्या मग माध्यमातून आम्ही भारतीय विद्यार्थी सेनेमध्ये आमच्या कॉलेजच्या लेव्हलला आम्ही काम करू लागलो. आणि अतुल सरपोतदार जे आता तेही आज नाही आहेत, हं, मधुकर सरपोतदार साहेबांचे चिरंजीव. हं, त्यांच्या नेतृत्वाखाली मग भारतीय विद्यार्थी सेनेच्या युनिटची स्थापना आमच्या सिद्धार्थ महाविद्यालय, आनंद भुवन हं. इथे आमची ती झाली. ही आमची शिवसेनेमध्ये येण्याची ही पहिली पाऊल होतं. अच्छा. आणि विद्यार्थी सेना म्हणजे त्या काळी अनेक नेते आजकालचे जे घडीचे जे आहेत, ते अनेक नेते भारतीय विद्यार्थी सेनेमधून आलेले आहेत. आणि काय किस्से आहेत म्हणजे कसं काम चालायचं तेव्हा विद्यार्थी सेनेचं? त्या काळामध्ये एक विद्यार्थी संघटनांना खूप महत्त्व होतं. हं, म्हणजे शिवसेनेची जशी भारतीय विद्यार्थी सेना आहे, तशी भारतीय जनता पार्टीची अखिल भारतीय विद्यार्थी परिषद आहे. हं, ती आजही काम करते. हं, काँग्रेसची त्यावेळेला अखंड काँग्रेस, राष्ट्रवादी नव्हती. त्यांची एन-एस-यू-आय होती. हं. आणि ह्याच्यामध्ये कॉलेजच्या स्तरावरती कॉलेज रिप्रेझेंटेटिव्हच्या इलेक्शन्स व्हायच्या हं, आणि त्याच्यातून एक युनिव्हर्सिटी रिप्रेझेंटेटिव्ह म्हणून त्या सी-आरमधून एक रिप्रेझेंट करायचा युनिव्हर्सिटीला आणि त्या युनिव्हर्सिटीच्या सर्व यू-आरमधून मुंबई विद्यापीठाच्या स्टुडंट काउन्सिलच्या इलेक्शन्स व्हायचे हं, हं, आणि खूप मोठी इलेक्शन्स असायची. हं. आणि याच्यामध्ये खूप अगदी तुम्हाला सांगायला वाईट वाटणार नाही. अगदी गँगस्टर देखील याच्यामध्ये इन्व्हॉल्व व्हायचे त्यावेळेला. हं, हं. पोलिसांचे त्या ठिकाणी शासकीय यंत्रणेच्या माध्यमातून पोलिसांचा दबाव वगैरे असायचा. मारामाऱ्या व्हायच्या, किडनॅपिंग व्हायच्या. माझी स्वतःची किडनॅपिंग 1990-91 ला झालेली आहे. अशा या सगळ्या परिस्थितीमध्ये या निवडणुका व्हायच्या आणि जसं सार्वत्रिक निवडणूक मुंबई महानगरपालिका किंवा विधानसभा तसं चित्र प्रत्येक महाविद्यालयामध्ये असायचं. पोस्टर्स लागलेले असायचे त्या उमेदवारांचे. उमेदवारांच्या वतीनं उमेदवार त्यांची लोकं कॉलेजच्या वर्गामध्ये जाऊन भाषणं करायचे. मला मत का द्या? मला का निवडून द्या? वगैरे आपले मुद्दे मांडायचे. असं खूप काय किडनॅपिंगचा मजा किस्सा यायची. होता तो? कसं झालं होतं, की मी सिद्धार्थ महाविद्यालयामध्ये भारतीय विद्यार्थी सेनेचं पण नेतृत्व करायचो. हं, हं, हं. आणि मी घरी आलो होतो. दुसऱ्या दिवशी मतदान होतं आणि एका समोरच्या आमच्या विरोधकांनी मला बेसावत ठेवून घरातून घेऊन गेले आणि टॅक्सीत बसून घेऊन गेले. मलाही कळलं होतं, की आपण इथे काही प्रतिकार केला तर आपल्या जीवाला काहीतरी धोका होऊ शकतो. हं, हं. आणि मी त्यांच्याबरोबर गेलो. मला कळलं, की हा आपल्याला फसवलं गेलं आहे आणि त्याने एका अ, आगरीपाड्याला बी चाळ हं, आहे. हं, त्या बी चाळ नंबर 3 मध्ये मला एका रूममध्ये ठेवलं. मी त्यांना सांगत होतो, की असं करू नका. हं. परंतु त्यांना ते कळलं नाही. दुसऱ्या दिवशी सगळी माहिती गेली. त्यावेळेला आमचे अध्यक्ष भारतीय विद्यार्थी सेनेचे राज ठाकरे होते हं, आणि राज ठाकरेंनी सगळी सूत्र हलवली. हं. त्यानंतर दुसऱ्या दिवशी मला कॉल मी स्वतः कॅन्डिडेट होतो आणि एम-कॉम पार्ट सेकंडला मी होतो. माझे आणि माझ्यासमोर असलेल्या उमेदवारांची माझं एक मत पडलं नाही. अवघे फक्त 6 की 7 आम्ही होतो हं. स्टुडंट. त्यामुळे इक्वल झालं माझं आणि चिठ्ठीवरती माझं त्यावेळेला अरे नाव वाह! निघालं नाही आणि तो समोरचा राऊत म्हणून अच्छा. माझा स्पर्ध सतीश राऊत म्हणून होता. तो हं. जिंकला. परंतु त्या किडनॅपिंगच्या नंतर मी पूर्णपणाने त्या दुसऱ्या दिवशी पेपरला हेडलाईन होती, की संजय घाडींची ना अपहरण केलं. मग पोलीस केस झाली, पकडलं ज्यांना कोणाला. ते सगळं त्या काळामध्ये भोगलं आम्ही. म्हणजे किडनॅपिंग झाल्यानंतर सक्रिय राजकारणाला सुरुवात. सक्रिय राहतो. हो, हो. आणि त्या काळामध्ये माझे वडील पण ते एक याच्यामध्ये शासकीय कर्मचारी होते. अच्छा. त्यांनाही असले काही भानगडी आवडत नव्हते. ते खूप रागवायचे माझ्यावरती, पण प्रेमळ होते. हं, रागवायचं त्याच्यामध्ये त्यांचं प्रेम होतं, की मुलगा माझा कुठेतरी अडकू नये, त्याच्या जीवाचं काही बरं वाईट होऊ नये, चांगलं शिकावं, चांगली नोकरी मिळवावी ही सामान्य अपेक्षा त्यांची होती. आणि आम्हालाही माहीत नव्हतं, की या विद्यार्थी चळवळीमध्ये अशा प्रकारचं काहीतरी होऊ शकते. हं, परंतु जसं-जसं पाऊल पुढे पडत गेलं, तसं-तसं मी एस-वाय बी-कॉम, टी-वाय बी-कॉम, एम-कॉम पार्ट फर्स्ट, एम-कॉम पार्ट सेकंड हं, या 4ही सलग निवडणुका सिद्धार्थ महाविद्यालयातून जिंकायचो हं. आणि मुंबई विद्यापीठाचा स्टुडंट काउन्सिलचा चेअरमन
मी 1990-91ला राज ठाकरे साहेब त्यावेळेला पहिल्यांदा अध्यक्ष झाले भारतीय विद्यार्थी सेनेचे. हं. त्यावेळेला तो बहुमान मला त्यांनी दिला आणि मी अध्यक्ष झालो. पूर्ण आमची विद्यार्थी सेनेचं पॅनल त्यावेळेला निवडून आलं होतं. बाळासाहेबांसोबतच्या काय आठवणी आहेत? साहेबांची पहिली जी भेट झाली, पहिलं जे दर्शन साहेबांचं असं सभेमधून तर व्हायचंच. परंतु अगदी जवळ शिवसेना भवन जे जुनं शिवसेना भवन होतं. त्यावेळेला बाळासाहेबांची कॅबिन होती त्याच्या समोर अगदी आमची भारतीय विद्यार्थी सेनेची अशी कॅबिन होती समोरासमोर. आणि एक दिवशी बाळासाहेब आले. तर बाळासाहेब आल्याच्या नंतर सगळे पोलीस ताफा, तमोकी गर्दी नेत्यांची सगळे असायची. आणि आम्ही आमच्या विद्यार्थी सेनेच्या आमच्या कॅबिनमध्ये होतो आणि मी आणि प्रवीण दरेकर आम्ही दोघं तिघं जण आणखीन होतो. पटकन आम्ही बाहेर आलो आणि त्यानंतर आम्ही स्वतःहून जाऊन साहेबांची ओळख करून घेतली. साहेब आम्ही असे-असे आहोत. भारतीय विद्यार्थी सेनेचं काम करतो. मी भारतीय विद्यार्थी सेनेचा विभाग प्रमुख आहे. प्रवीणची ओळख करून दिली. आम्ही पाया वगैरे पडलो. त्याने आमच्याशी 2 शब्द बोलले आणि ती पहिली आमची भेट होती आणि त्या व्यक्तीमध्ये ती जबरदस्त चुंबकीय हां. शक्ती त्या माणसांमध्ये होती. ते एक प्रकारची तो देवच होता. त्यामुळे त्या माणूस आले, की ते एक परिसर कुठचाही परिसर असो, की तो मंत्रतात तसं होऊन जायचं अगदी सगळं तो परिसर. अशी हां. पहिली भेट झाली. त्यानंतर बाळासाहेबांची मातोश्रीवरती भेट झाली हं. आणि सगळ्यात स्मरणात जे आहे, की बाळासाहेब मला नावाने ओळखायचे. असं मी काम करायचो कारण ज्यावेळेला आम्ही विद्यार्थी सेनेचं काम करायचो, त्यावेळेला बाळासाहेबांचे अग्रलेख यायचे सामनामधून हं. आणि ते आम्हाला वाचले, की रक्त पेटायचं आमचं. खुशवंत सिंगांनी एक अग्रलेख हे लिहिलं होतं ते शिवरायांच्या बद्दल अपमानास्पद हे केलं होतं. हं. त्यावेळेला बाळासाहेबांचा अग्रलेख आल्यानंतर ताबडतोबीने आम्ही सिद्धार्थ महाविद्यालयाने इकडची-तिकडची सगळी टीम एकत्र येऊन आम्ही त्याचा निषेध केला होता. त्याचे सगळे पुतळे-बितळे जाळले होते आणि ते लगेच सामनाच्या हेडलाईनवरती आमची फोटोसहित बातमी असायची. हं. त्यावेळेला असा प्रिंट मीडिया वगैरे आपला इलेक्ट्रॉनिक्स मीडिया नव्हता, पण प्रिंट मीडियाला खूप महत्त्व होतं. आणि त्यावेळेपासून आंदोलन करणं, आक्रमकताही बाळासाहेबांकडून आणि राज ठाकरेंकडून आम्ही शिकलो होतो. त्यामुळे ते अनेक आंदोलनं आपण घेत गेलो, सहभागी होत गेलो त्याच्यामध्ये. अ, कोणत्यातरी मुलाखतीत तुमचं नाव घेऊन ते बोलले होते, की म्हणे हा व्यक्ती महापौर झाला पाहिजे. तो काय किस्सा आहे? हो, ज्यावेळेला मी मनसेमधून शिवसेनेत आलो, त्यावेळेला पत्रकारांनी त्यांना विचारलं होतं, मला वाटतं 2012च्या पूर्वीचीच गोष्ट ही, हं. की संजय घाडी तुमच्याकडे शिवसेनेत आलेले आहेत, तर त्यांना तुम्ही नगरसेवक करणार का? तर त्यावेळेला बाळासाहेब म्हणाले, की त्याला संजय घाडीला मी फक्त नगरसेवकच नाही, तर त्याला महापौर पण मी करू शकतो. अशा प्रकारचं गौरवोद्गार बाळासाहेबांनी काढले होते. काय तेव्हा एकदम. भावना होती? खूप बरं वाटलं होतं. म्हणजे आपण न मागता आणि बाळासाहेब असेच असायचे. ज्याच्या मनात किंवा नशिबात किंवा काही त्याच्या स्वप्नातही तो विचार करू शकत नाही, अशी गोष्टी देऊन टाकायचे. एखाद्याला माहिती नसायचं की तो आमदार होणार आहे किंवा नगरसेवक होणार आहे किंवा मंत्री होणार आहे. त्या माणसाला ते पटकन देऊन टाकायची गोष्ट. असे ते एक दैवी शक्ती असलेली व्यक्ती होती बाळासाहेब म्हणजे. हां. सक्रिय राजकारणात अ, महापालिका असेल किंवा इतर कोणतंही पद असेल, ॲक्टिव्ह कधी झाला खरं? नाही आम्ही भारतीय विद्यार्थी सेनेचं काम करत होतो त्यावेळेपासून आम्हाला इच्छा होती की शिवसेनेच्या मुख्य प्रवाहामध्ये आम्ही काम करायला आम्हाला संधी मिळावी. हं. परंतु होतं कसं की राज ठाकरेंचं आम्ही कार्यकर्ते होतो. हं. हा एक स्टॅम्प आमच्या सगळ्यांवरती होता. शिवसेनेच्या राजकारणात म्हणजे शिवसेनेतून मनसे निर्माण होण्याला सर्वात मोठं कारण हे आहे. आणि त्यामुळे मी खूप शाखा प्रमुख 28 नंबर शाखा होती आमची त्याचा होण्यासाठी खूप प्रयत्न करत होतो. हं. आणि राजसाहेबांचा आमच्यावरती स्टॅम्प असल्यामुळे आम्हाला काही शाखा प्रमुख केलं गेलं नाही. त्यामुळे महानगरपालिकेची निवडणुकीची तिकीट किंवा अन्य निवडणुका हे तर लांबच राहिलं. उद्धव साहेबांची ही या ह्याच्यामध्ये शिवसेनेत त्यांचं प्रवेश झाल्याच्या नंतर ह्या सगळ्या गोष्टी होऊ लागल्या. आणि त्यामुळेच मग राज ठाकरेंनी आपल्याला माहिती आहे तो इतिहास सगळा 2006ला शिवसेनेतून बाहेर पडले आणि आम्ही पण त्यांच्याबरोबर बाहेर पडलो. हं. आणि मनसेच्या माध्यमातून सक्रिय राजकारणामध्ये आम्ही काम करू लागलो. मनसेचा सरचिटणीस महाराष्ट्र राज्याचा झालो मी. कोकणचा प्रमुख संघटक होतो. हं. त्या कोकणच्या भागामध्ये गावागावामध्ये जाऊन मी शाखा स्थापन केल्या हं. आणि ह्याचं खरं म्हणजे मला
हे राजसाहेबांना पण माहिती आहे. कारण मी ज्यावेळेला मनसे सोडली तेव्हा राज ठाकरे साहेबांनी देखील माझ्याबद्दल गौरव उद्गार काढले. त्यावेळेला पत्रकार परिषदेत त्यांना विचारलं राजसाहेबांना पत्रकारांनी, की संजय घाडीला तुम्ही काढलत. हं, तर त्यावेळी ते म्हणाले, की संजय घाडीला मी काढल्याने तो मला सोडून गेला. हं, 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 म्हणजे माझ्याबद्दल त्यांनी त्या पत्रकार परिषदेमध्ये काही वाईट बोलले नाहीत किंवा काय नाही. त्यांना माहिती होतं कारण मी जिथे आणि त्यांच्यासाठी आम्ही जीव ओतला होता, जीव. हं. पण तिथेही काही होताना दिसत नव्हतं सक्रिय राजकारणामध्ये. तुम्हाला तर आता कळतेच आहे, मनसेची धोरणं कशी बदलतात किंवा काय होतंय. हं, हं, आणि मग तिथून मग परत शिवसेनेमध्ये कारण आम्ही बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांवरती आलेले लोकं, ठाकरेंशिवाय कुठेही काम करू शकत नाही, अशा प्रकारची हं, आमची मानसिकता असणार. त्यामुळे ते मनसेतून सक्रिय राजकारणात आलो हं. आणि मग शिवसेनेमध्ये सक्रिय राजकारणात आलो. एवढं सगळं आहे ठाकरेंभोवती फिरणारं तुमचं आजपर्यंतचं काम किंवा राजकारण किंवा ऋणानुबंध राहिलेले आहेत. मग आज एकनाथ शिंदे का? मी आता मागच्या निवडणुकीमध्ये 2017ला आणि 2022 पर्यंत अखंड शिवसेना होती. त्या शिवसेनेतून नगरसेवक झालो. हं, याच प्रभाग क्रमांक 5 मधून. परंतु नंतर उद्धव साहेबांची कार्यपद्धती मी पाहिली. ती पक्षासाठी योग्य नाही हे मला काय माझ्यासारख्या अनेक लोकांना कळायला लागलं. हं, याचं मूळ कारण म्हणजे उद्धव साहेबांनी जो निर्णय घेतला स्वतः मुख्यमंत्री व्हायचा 2.5 वर्षासाठीचा हं. आणि त्याच्यासाठी त्यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसबरोबरची जी महाविकास आघाडी केली, इथेच मुळात चुकलं. अच्छा. हिंदुत्ववादी पक्ष म्हणून शिवसेनेकडे बघत होते आणि भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेची ही नैसर्गिक युती युती होती. जी होती, त्या युतीला महाराष्ट्रातील जनतेने मान, सन्मान आणि साथ सोबत दिली होती. हं, ती हिंदू जी जनता आहे त्यांच्या मनातून उद्धव साहेबांबद्दल आणि शिवसेनेबद्दल ही हळू त्यांची इमेज कमी झाली. आणि त्याच वेळेला ज्यावेळेला अ, एकनाथ शिंदेने हे बंड केलं आणि 40 आमदार आणि काही खासदार बाहेर पडले आणि ते देखील उद्धव साहेब मुख्यमंत्री असताना, हं, हेही लोकांना पटलं नाही. त्यामुळे उद्धव साहेब पक्षाला किती ताकद देतात, पक्षातल्या लोकप्रतिनिधींना किती ताकद देतात, संघटनेला किती ताकद देतात, हा प्रश्नचिन्ह निर्माण झाला. कारण खरं तर ते मुख्यमंत्री असताना पक्ष खूप फोफावला पाहिजे होता. हं, लोकप्रतिनिधींना, आमदारांना, खासदारांना विकास निधी भरपूर मिळायला पाहिजे होता. त्यांचा मतदारसंघ त्या विकास निधीच्या माध्यमातून मजबूत बांधला गेला पाहिजे होता. हं, ते नाही होऊ शकलं. ते एकनाथ शिंदेने केलं. हं, एकनाथ शिंदेने त्यांच्याबरोबरच्या आलेल्या आमदारांना खूप प्रचंड विकास निधी दिला त्यांच्या मतदारसंघात विकास करण्यासाठी आणि त्याच्यामुळे 40 आमदार जे गेले होते त्यांच्यासोबत त्याचे 60 आमदार झाले हं, आणि खासदारांचीही संख्या वाढली. हं. आता तुम्ही बघितलात काही महिन्यांपूर्वी म्हणजे एखाद महिना झाला असेल. नगर परिषदा, नगरपालिकांची निवडणुका झाल्या. निवडणुका झाल्या. त्याच्यामध्ये जवळ-जवळ 72-73 नगराध्यक्ष शिवसेनेचे आले. हं. 2 नंबरचं शिवसेनेचा एकनाथ पक्ष शिंदे झाला. साहेबांच्या नेतृत्वाखाली पक्ष आला. म्हणजे याचं असं आहे, की तुम्ही जर एखादं झाड लावलं, तर त्या झाडाला खत-पाणी घातल्याशिवाय ते झाड तुम्हाला चांगली फळं देणार नाही. हं, शिवसेनेच्या बाबतीत हेच झालंय. हं, हं, हं. 2017 ते 2022 ते अगदी आत्तापर्यंत मतदारसंघात काय-काय बदल झाले? विकासात्मक लेव्हलला काय झाले? प्रशासकीय लेव्हलला काय-काय बदल झालेत सध्या? काय-काय गोष्टी घडल्या? 2017 ते 22 या कालावधीमध्ये मी नगरसेवक म्हणून आहे ना, याच्यापूर्वी रस्ते होते, पाणीही मिळत होतं, सगळं काही होतं. परंतु हे रस्ते सिमेंट काँक्रीटचे व्हायला पाहिजेत. हं, डांबरीकरणाच्या रस्त्यांना खड्डे पडायचे. लोकांना रिक्षातनं पावसाळ्यामध्ये मोठ्या प्रमाणावरती अडचण व्हायची. तर ते बरेचसे रस्ते मी सिमेंट काँक्रीटचे करण्याचा प्रस्ताव दिला, ते झाले. आणि आत्तापर्यंत तुम्ही बघाल तर 90% रस्ते हे सिमेंट काँक्रीटचे झाले. कारण कुठच्याही प्रभागामध्ये किंवा कुठच्याही शहरामध्ये किंवा कुठच्याही राज्यामध्ये दळणवळण करण्यासाठी, प्रवास करण्यासाठी उत्तम दर्जाचे रस्ते असायला पाहिजेत. ते आता सिमेंट काँक्रीटचे या ठिकाणी होतात आणि ती सर्व श्रेय जातं एकनाथ शिंदे साहेबांना. कारण त्यांनी निर्णय घेतला, की मुंबई शहरातले सर्व रस्ते सिमेंट काँक्रीटचे व्हायला पाहिजे. एक या विभागामध्ये पाण्याचा जो पुरवठा जास्त पद्धतीने व्हायला पाहिजे होता, त्याच्यासाठी
अधिकच्या मोठ्या जलवाहिन्यांची प्रस्ताव मी महानगरपालिकेला दिले. ते इथे त्याची कामं झाली आणि या प्रभागामध्ये पाण्याची समस्या जास्त उद्भवू दिली नाही. या विभागामध्ये विद्यार्थ्यांसाठी आजपर्यंत कोणाच्या स्वप्नात पण आलं नव्हतं, की आपण एखादी अभ्यासिका आपण करावी. कारण माझ्या डोक्यात ते होतं आणि मला ती जागा मिळाली. मारुती उद्यान आमचं हे आहे मुंबई महानगरपालिकेचं. त्याच्यामध्ये स्ट्रक्चर आहे ग्राउंड प्लस वन. खाली ज्येष्ठ नागरिकांचं विरंगुळा केंद्र आहे आणि वरची जागा अशीच होती. आणि तिथे मी स्वखर्चाने टेबल, खुर्च्या, पुस्तकं, फॅन, इलेक्ट्रिसिटी या सर्व स्वखर्चाने आपण तिथे अभ्यासिका केली. आज तिथे मुलं एम-पी-एस-सी, यू-पी-एस-सी साठी अभ्यास करतात. सी-एचा अभ्यास करणारे विद्यार्थी येतात हं. आणि आनंद वाटतो ज्यावेळेला अगदी शांत आणि तुम्हाला मी माझं मोठेपण सांगत नाही. पण मी तिथे कोणतंच नाही. एक बोर्ड लावला होता प्रबोधनकार ठाकरे यांच्या स्मृतीनिमित्त एक वाचनालय म्हणून, अभ्यासिका म्हणून. पण ते पण आचारसंहितेमध्ये काढलं, तो बोर्ड तसाच राहिला. त्यानंतर बोर्डही मी माझ्या नावाचा कोणाचाही लावला नाही. हं. म्हटलं आपण प्रामाणिक आणि शुद्ध हेतूने आपण काम करतोय. तर हे साठी आपण समर्पित करतोय. त्याचं आपण श्रेय तिथे घाणेरडं राजकारण या शिक्षणाच्या ह्याच्यामध्ये आणायचं नाही असं ठरवलं. उद्यानं आहेत माझ्याकडे चांगली-चांगली. ते उद्यानं मेंटेन ठेवली मी. हं. आज एक युनिव्हर्सल शाळेच्या समोर 3 उद्यान आहेत मुंबई महानगरपालिकेची. त्यांना क्लब करून मल्टीपर्पज आपण टर्फ बनवला आहे. हं. फुटबॉलसाठी, क्रिकेटसाठी नेट वगैरे लावून अशा. खूप सुंदर. मी त्यासाठी खूप प्रयत्न केला. कोविड आल्यामुळे तो मला निधी मिळाला नाही. परंतु आता हल्ली 5-6 महिन्यापूर्वी ऑक्टोबर महिन्यात त्याचं काम पूर्ण झालं आणि लोकांना ते समर्पित झालेलं आहे. मुंबईचा असा काही भाग आहे, की सरप्रायझिंग आहे खरं तर, की तिथं अजूनही पाणी पोहोचलेलं नाही. काही ठिकाणी असे आदिवासी पाडे आहेत आणि त्या आदिवासी पाड्यांपर्यंत पाणी पोहोचण्यासाठी तुम्ही एक रोपवे नावाची काहीतरी संकल्पना ती नेमकी बरं. काय आणि ती कशी जन्माला आली? कसं त्या लोकांपर्यंत पाणी पोहोचलं आणि तिथं पाणी पोहोचल्यानंतर त्या लोकांच्या काय भावना होत्या? माझ्या प्रभागामध्ये म्हणजे तो 2017ला तो भाग माझ्याकडे आला. 2012ला तो भाग 4 नंबर प्रभागामध्ये होता आणि अनेक नगरसेवक होऊन गेले. एन-जी पार्क बिल्डिंग नंबर 4च्या समोर हं. अष्टविनायक रहिवासी सेवा संघ आहे. आनंद वन म्हणून एक आहे, टेकडी आहे हं. आणि त्या सर्व परिसरामध्ये 40 वर्ष झाली तरी पिण्याचं पाणी त्यांना मिळत नव्हतं. त्यांना दुसऱ्या वॉर्डमध्ये जाऊन लांब डोक्यावरती हंडे भरून घेऊन जावे लागत होते. आणि मी निवडून आल्याच्या नंतर मी त्यांना वचन दिलं होतं, प्रॉमिस केलं होतं, की मी तुमच्यासाठी घरापर्यंत पाण्याची हं. सोय करण्याचे प्रयत्न करेन आणि ते मी केलं. मला आठवतंय मी 2021ला 22ला माझं कार्यकाळ संपता-संपताच्या दसऱ्याच्या दिवशी पहिल्या दिवशी दसऱ्याच्या दिवशी मी त्यांना पाण्याच्या नळाने त्यांच्याकडे पाणी आलं. मी आजही तुम्हाला फोटो दाखवू शकतो. मी पाण्याचा हंडा भरून त्या आजीच्या हातात हं. दिला आणि ते पाणी मी तीर्थ म्हणून प्यायलोही. आनंद वाटला आणि मुंबई शहरामध्ये एवढ्या प्रगत ठिकाणी डोक्यावर आदिवासी टेकडीवरती तिथून लोकं खाली उतरायचे आणि लांब जायचे. मला लोकांना असं वाटायचं, की आपण ग्रामीण भागामध्ये गावाकडे आहोत की काय? आणि म्हणून त्या उंच भागावरती पाणी असं पोहोचू शकत नव्हतं म्हणून मी एक दुसरी आयडिया केली. हनुमान टेकडीवरून तिकडच्या मेन लाईनवरनं 2 इंचाचे लाईन टाकली. अशा 3 लाईन टाकल्या. 2-2 इंचाच्या आणि तिथून आपण रोपवे टाकतो तसं ती रोपवे टाकून त्याच्यावरून ते पाणी त्यांना आपण तिथे पोहोचवलेलं आहे. म्हणजे त्यांची अडचण संपली. पण त्याच्यावरही आता आणखीन कायमस्वरूपीचा उपाय म्हणून मी त्यांच्यासाठी नवीन पंपिंग स्टेशन आपण बनवत म्हणजे ते मंजूरही झालं. हं. काम सुरू झालं. त्या आता 4 इंचाची लाईन त्यांना आपण मुंबई महानगरपालिकेकडून आपण संमत करून घेतली आणि याच्यामध्ये आमचे आमदार प्रकाशदादा सुर्वे यांचं खूप मोठी मदत मला हं. मिळालेली आहे. हं. आता हे तर काम आहेच म्हणजे तरुणांसाठीचं. हं. सहसा कुठला नगरसेवक तरुणांसाठी अभ्यासिका अशी संकल्पना आणत नाही. मी मगाशीच बोललो, की बरेच नगरसेवक आहेत त्यांची व्याख्या फार वेगळी आहे. पार्ट्या देणं, डान्स प्रोग्राम ठेवणं. पण तरुणांसाठी असं विधायक काम फार कमी नगरसेवक करायला बघतात. आता पुढचा मुद्दा मला तुम्हाला असा विचारायचा आहे, की या प्रभागामध्ये अनेक क्रीडा स्पर्धा तुमच्या मार्फत राबवल्या जातात. टर्फ छानसं झालेलं आहे. अ, या क्रीडा क्षेत्राकडं कसं तुमचं लक्ष गेलं, की बाबा आपल्याला अशा स्पर्धा भरवल्या पाहिजेत. इथल्या मुलांच्या, तरुण मुलांच्या क्रीडा गुणांना वाव दिला पाहिजे. खरं तर प्रत्येकजण
कुठच्याही व्यक्तीला कुठची ना कुठची तरी आवड असते, तशी मला क्रिकेटची आवड आहे. हं, लहानपणापासून क्रिकेट खेळणं, हं, कॅरमची आवड आहे. कॅरमही चांगला खेळतो. म्हणजे अगदी तुम्ही लहानपणापासून पकडा, गोट्यापासून, भोवऱ्यापासून सगळे डाव हं, खेळण्यामध्ये मी तसा हुशार. आणि ही आजही क्रिकेटची मॅच असेल तर मी ती शांतपणाने बघतो. मग कुठचेही कार्यक्रम असतील तर तिकडे थोडंसं नियोजन बदलून मी ते T20 असू दे, टेस्ट असू दे किंवा वन डे असू दे, मी त्या पाहतो. आणि त्यामुळे ही आवड असल्यामुळे आपल्या विभागातील मुलांसाठी आपण क्रिकेटच्या टुर्नामेंट्स आपण घेतल्या पाहिजे. मग माझा मुलगा पण आहे सुयश, हं, त्यांनी त्याच्या नेतृत्वाखाली 2 प्रकारच्या क्रिकेट टुर्नामेंट आम्ही घेतो इथे. हं, एक हाऊसिंग ज्या सोसायटी आहेत माझ्याकडे हं, 156 हाऊसिंग सोसायटी आहेत. हं, त्या हाऊसिंग सोसायटी लीग घेतो आणि ओपन सर्व जो स्लमपासून सगळं आहे त्यांच्यासाठी आम्ही बॉक्स क्रिकेट घेतो आणि खूप त्याला चांगला प्रतिसाद मिळतो. ह्यावेळेस जे आम्ही क्रिकेट टुर्नामेंट आता त्यांनी घेतलं होतं नगरसेवक चषक म्हणून. हं, भले-भले मोठे-मोठे ट्रॉफी हं, त्यांनी आणल्या होत्या आणि खूप सुंदर झाली. 3 दिवसाच्या त्या क्रिकेट टुर्नामेंट त्या घ्यायला पाहिजे. हं, हं, कसं होतं आपल्या विभागातील मुलं असतात, क्रिकेट असेल, कबड्डी असेल, खो-खो असेल, इव्हन अगदी मलखांब, हं, हे सगळ्या गोष्टी व्हायला पाहिजेत आणि आम्ही करत आलोय. हं. चित्रकला स्पर्धा मी घेत असतो. बाळासाहेबांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं अ, मुंबई महानगरपालिका त्यांच्या स्तरावरती घेते, पण मी माझ्या वॉर्डमध्ये या उद्यानामध्ये आपण चित्रकला स्पर्धा घेतो. कारण मुलांना त्यांची जी छंद आहेत ते त्याला कुठेतरी व्यासपीठ मिळायला पाहिजे. शिवजयंतीला आम्ही शिवसेनेच्या शाखेतर्फे आम्ही करायचो. हं. त्या ह्याच्यामध्ये गाण्यांची स्पर्धा आमच्याच विभागातली. गाण्यांची नाहीतर स्पर्धा. गाण्यांच्या स्पर्धा, डान्स स्पर्धा असा हं, कार्यक्रम ठेवायचो आणि त्याला प्रतिसाद जबरदस्त यायचा. हं, भरपूर एंट्रीज यायच्या, वेळ कमी पडायचा. याचं कारण असं की प्रत्येक सोसायटीमध्ये कार्यक्रम होतात. प्रत्येकाला वाटतं की मला हं, गायचं आहे, मला नाचायचं आहे आणि त्यामुळे ते कार्यक्रम पण आमचे खूप सुंदर व्हायचे. हं. अ, आता मगाशीच तुम्ही सांगितलं प्रवीण दरेकर तुमचे अगदी कॉलेजमेट फ्रेंड आहेत. म्हणजे अगदी अरे-तुरेवाली अरे मैत्री असू शकते. आणि हो, सुर्वे साहेब आहेत, एकनाथ शिंदे साहेब आहेत. थेट ॲक्सेस आहे तुम्हाला. हो. या सगळ्या बड्या नेत्यांचा जे प्रशासनामध्ये एका मोठ्या उंचीवरती आहेत, त्यांचा ॲक्सेस असणं प्रभागाच्या विकासात्मक कामात या गोष्टींचा किती फायदा होतो आणि तुम्हाला कसा झालेला आहे? 100% ह्या मोठ्या व्यक्तींचा किंवा आपल्या पक्षाच्या असलेल्या सत्तेचा फायदा आपल्या प्रभागाच्या विकासासाठी होतो आणि तो करूनच घेतला पाहिजे. त्याशिवाय तुमच्या प्रभागाचा विकास होऊ शकत नाही. बघा, किती सोंगा आणली तरी तुम्हाला विकास निधी नसेल, तर तुम्ही विभागामध्ये काम करू शकत नाही. आम्ही उद्धव साहेबांकडे नगरसेवक म्हणत होतो. आम्ही स्टँडिंग कमिटी चेअरमन, महापौरांकडे आम्ही निधी भीक मागितल्यासारखं मागायचो. हं, मिळायचा नाही. हं. परंतु आज इथेच एकनाथ शिंदे साहेब स्वतःहून जे शिवसेनेचे नगरसेवक त्यांच्याकडे गेलेले त्यांना चांगला निधी देऊन त्यांनी त्यांच्या विभागामध्ये निवडणुकीच्या पूर्वी खूप चांगली कामं करायला त्यांनी ताकद दिली. आम्ही जेव्हा या प्रभागात फिरत होतो, लोकांशी बोलत होतो, तर त्यांच्याकडून एक कॉमन मुद्दा खूप आला. कोरोना काळामध्ये म्हणजे बाकीच्या गोष्टी तर आहेतच, पण कोरोना काळामध्ये खूप भावनिक रिलेशन आमचं जनतेचं ॲज अ वोटर किंवा ॲज अ या प्रभागातला रहिवासी म्हणून खूप भावनिक नातं तयार झालं घाडी साहेबांसोबत. नेमकं कोरोना काळात म्हणजे अनेक लोकं म्हणतायत, की ज्याचा फोन येईल, ज्याला मदतीची गरज आहे तिथं घाडी साहेब पोहोचणार, स्वतः घरातून थांबून ती मदत पोहोचेपर्यंत त्याचा फॉलोअप घेणार. कोरोना काळात लोकांची अवस्था काय होती? आणि म्हणजे जसं मी प्रभागात ऐकलं, तसे लोकांच्या मदतीला तुम्ही कसे उपयोगी पडलात? नगरसेवक म्हणून त्यावेळेस तुमची भूमिका काय होती? कोविड काळामध्ये जसं लॉकडाऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जाहीर केलं, लोकांना काहीच कळलं नाही, काय करावं आणि काय नाही. आणि नगरसेवक म्हणून पहिलं म्हटलं मग जसं-जसं कळायला लागलं, की ह्याच्यावरती ह्या-ह्या उपाययोजना करायच्या आहेत. तसं-तसं मी, माझी मिसेस संजना घाडी आम्ही सॅनिटाईज करायचं. मग ते पंप विकत घेतले. अ, त्याच्यासाठी असणारं ते केमिकल विकत घेतलं. त्याचं मिश्रण आम्ही किती प्रमाणात असायला पाहिजे हे करून आमची टीम आम्ही तयार केली आणि प्रथम म्हटलं हाउसिंग सोसायट्यांमध्ये सगळ्या प्रवेशद्वारापासून सगळं चालू केलं. स्लम विभागामध्ये
सर्वच आम्ही दरवाजे, भिंती सगळं सॅनिटाईज करायला सुरुवात केली. मुंबई शहरामध्ये पहिला मी नगरसेवक असेन, की सॅनिटाईज करायला आम्ही स्वतः स्वखर्चाने सुरू केलं. कारण मुंबई महानगरपालिकाही त्यावेळेला काही मदत त्या करण्याच्या ह्याच्यात नव्हती. कारण सगळंच बंद. रस्ता सर्व शुकशुकाट आपण पाहिला असेल. रस्त्यावरती खाली जाण्याची हिंमत कोणाची होत नव्हती आणि लोकांकडे जे होतं खाणं-पिणं ते त्याच्यामध्ये ते कसे तरी दिवस चालू होते. ते नंतर काही स्लम भागामधली जी लोकं होती त्यांच्याकडे अन्नधान्याचा तुटवडा होऊ लागला. मग आम्ही आमच्या सोर्सेसनी 25-25 किलोचं धान्य 5-6 प्रकारचे त्यांना आपण पोहोचवले असे भरून. असे जवळ-जवळ 6,000-7,000 लोकांना आपण दिले. नंतर भयानक परिस्थिती होऊ होऊ लागली. त्याच वेळेला मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून क्वारंटाईन सेंटर्स म्हणा, हॉस्पिटल्स म्हणा, ऑक्सिजन ची हे सगळे ह्या सगळ्या गोष्टी होऊ लागल्या, तयारी होऊ लागली आणि पेशंटही वाढू लागले मग. पहिल्या ह्याच्यामध्ये फेजमध्ये बरेचसे आले. ऑक्सिजनचा तुटवडा कमी होऊ लागला. कोणाला कोणतरी सांगायचं, डॉक्टर सांगायचे, की रेमडेसिवीर इंजेक्शन पाहिजे. त्याचा काळाबाजार चालू होता. ते मिळवून देणे, या सगळ्या गोष्टी होत्या आणि अशाही अवस्थेमध्ये असे काही लोकं होते, जे मतदार नव्हते आमच्या इकडचे. हं, बांधकाम करणारे होते, बिल्डरची माणसं ती अडकली होती आणि हं. ह्यांचं इथे मुंबईत कोणीच नव्हतं. त्या बिचाऱ्यांची अवस्था अशी वाईट झाली होती, की काय करावं आणि काय करू नये. आपण बघितलं असेल ते काही चित्र किंवा त्या काही व्हिडिओज. लोकं इथून चालत-चालत आपल्या गावाकडे गुजरातला, बिहारला, उत्तर प्रदेशला जायला तयार होते. पण सगळंच बंद होतं. त्यामुळे काय कुठे करावं ते तिथेच अडकले. अशा बांधकाम व्यवसायाच्या कामगारांना आम्ही 6 महिने, माझी पत्नी संजना घाडी, तिच्या जे काही एन-जी-ओज आहेत, त्यांनी यांना आपण 6 महिने जेवण दिलं. दुपारचं आणि रात्रीचंही आणि नाश्ताही. आणि इथपर्यंत आमच्या प्रभागापर्यंतच नाही थांबलो. आम्ही अख्ख्या अंधेरी, परळपर्यंतच्या भागामध्ये हे शिजवलेलं अन्न आपण आमच्या स्वखर्चाने एन-जी-ओच्या माध्यमातून आपण पुरवलं. आणि लोकांना ज्यावेळेला पॉझिटिव्ह झाले, त्या पेशंटला मला कळलं रे कळलं, की तू एका फोनवरती मुंबई महानगरपालिकेची यंत्रणा उभी करायचो, गाडी पाठवायचो, त्यांना तिथे घेऊन जायचे, ॲडमिट करायचे. ॲडमिट झाल्याच्या नंतरही मी त्यांच्याशी फोनवरनं बोलायचो. कशी तब्येत आहे? काय आहे? काय मदत हवी? काय नको? एकही असा पेशंट ठेवला नाही मी, की त्याला बेड मिळाला नाही. सर्व पेशंटना त्याच्यातले 2-4 आमचे दुर्दैवाने मृत्यू पावले. परंतु असे एक-एक पेशंट होते, की ज्यांना मृत्यूच्या जबड्यातून डॉक्टरांनी च्या कृपेने, परमेश्वराच्या कृपेने मी निमित्त होतो त्याला. आपण त्यांना वाचून आणलेलं. आज ते काही सांगतात. फक्त आणि फक्त त्यांनी नुसता प्रचार केला माझ्या निवडणुकीत ना, तरी मला मतदारांना मी काय आहे, संजय घाडीने कोरोनात काम केलं हे सांगायची गरज नाही. आर्सेनिक अल्बमची गोळी आली होती. लोकांना असं वाटलं, की ही गोळी ही एक रोगप्रतिकार शक्ती वाढवते आपली हं. आणि म्हणून ती लोकं मिळवण्यासाठी खूप एक मिळवते आणि तिचाही खप पूर्ण संपत आला होता. मी माझ्या सोर्सेसकडून लावून जवळ-जवळ 15 ते 20,000 छोट्या-छोट्या बॉटल्स असे व्हाईट थोड्या दाण्यासारख्या त्या गोळ्या होत्या. त्या घेऊन प्रत्येकाच्या घरी-घरी आम्ही वाटल्या. आमची 25 जणांची कोरोना योद्ध्यांची टीम होती. ती घरोघरी जाऊन महानगरपालिकेला मदत करावी म्हणून ऑक्सिमीटर लावून त्यांचं टेम्परेचर घेऊन त्यांचा रिपोर्ट आम्ही महानगरपालिकेला द्यायचो. आणि जी पाहिजे ती मदत आपण दिली. सॅनिटाईज दिलं, मास्क दिले, सगळं. लोकांना काही कमी पडायला दिलं नाही आणि लोकांना एक आदर वाटत होता, की आपल्यासाठी संजय घाडी, संजना घाडीणे यांची सगळी टीम आहे. त्यामुळे बिनधास्तपणाने लोकं मला फोन करायची, मेसेज टाकायचे आणि मी 100% त्यांना मदत करायचो. कोरोना काळात काय गमावलं आणि काय मिळवलं? गमावलं कोरोनाच्या काळामध्ये काही चांगली माणसं मृत्युमुखी पडली. हे एक दुर्दैव आहे. वाईट वाटतं, की त्यांना आपण वाचवू शकलो नाही. परंतु मिळवलं खूप, खूप मिळवलं. म्हणजे एखाद्या आजीला मी नातू असल्यासारखं वाटलं. एखाद्या आईला मी मुलगा असल्यासारखं वाटलं. एखाद्या तरुणाला मित्रासारखं, वडीलधारी माणसाला मुलासारखं वाटलं. असं नातं माझं तयार झालं.
आणि मी मोजलंच नाही काही, की मी काय करतोय किंवा आम्ही काय करतोय. जे करायचं होतं ते परमेश्वराने माझ्याकडून करून घेतलं आणि ते आज माझ्यासाठी माझं पुण्य म्हणून ह्या राजकारणात उभं राहते आणि ते कायम राजकारणात. कारण वाईट प्रसंगामध्ये आपण जी केलेली मदत असते किंवा जे काही सहकार्य असते, हे लोकं विसरत नाहीत. हं. एखादा व्यक्ती यशस्वी होत असतो, मोठा होत असतो, तेव्हा त्याचा प्रवास कधीच चढता नसतो. कधीतरी एक डेथ फेज येते आणि माणूस तिथं पूर्ण खचून जातो. जिथं सगळं संपल्यासारखं वाटतं. पण तिथं काहीतरी एक प्रेरणा भेटते, एक काहीतरी इन्स्पिरेशन भेटते आणि तिथून जो माणूस बूम घेतो, तो थांबत नाही. कामासाठी असो, यशासाठी असो. तुमच्या आयुष्यात अशी डेथ फेज किंवा असा खड्डा कधी आला का? तो काय होता आणि तिथे तुम्हाला काय इन्स्पिरेशन मिळालं? 2012 ची जी मुंबई महानगरपालिकेची निवडणूक होती, ती हरलो ज्यावेळेला आणि ज्या कारणांमुळे हरलो, त्यामुळे खूप वाईट वाटलं आणि आणि खूप तुम्हाला सांगू खरोखर कर्ज काढून आम्ही ही निवडणूक लढवली होती आणि मेहनतीने घेतलेलं घर ते कर्ज फेडण्यासाठी विकावं लागलं. अशा परिस्थितीमध्ये पुढे काय करायचं? पुढे राजकारण कसं करायचं? ह्या चिंतेत मी आणि माझी पत्नी आम्ही सगळे होतो. परंतु कामच करायचं होतं. मध्ये कामच करत राहिलो, समाजकारण करत राहिलो बाळासाहेबांकडे बघून त्यांच्या विचाराने. त्यामुळे हळू काम करत राहिलो आणि 2017ला पुन्हा हा वॉर्ड ओबीसी झाला आणि परमेश्वर कृपेने आणि मतदारांच्या आशीर्वादाने आपण चांगल्या मताने इथे जिंकून आलो. त्यामुळे श्रद्धा आणि सबुरी साईबाबांचा जो मंत्र आहे, त्याचा उपयोग या ठिकाणी मला झाला. कर्जबाजारी झालात, तेव्हा काय भावना होत्या आणि सगळं संपल्यासारखं वाटलं असेल ना? 100% संपल्यासारखं म्हणजे एवढं कर्ज आता फेडायचं कसं? आणि हे ठेवून आपण त्याचे हप्ते भरणार कसे? त्याचं व्याज भरणार कसं? आणि मग आम्ही दोघांनी ठरवलं, की परत आपण शून्यापासून आपली सुरुवात करू आणि जे नवीन घर घेतलं होतं, ते घर आम्ही विकलं आणि नवीन सुरुवात परत केली. नक्कीच. मुंबईत घर म्हणजे माणसाचं स्वप्न असतं. त्याची एक स्वप्न. इमोशन असते आणि तीच तुम्हाला त्यावेळेस त्याचा त्याग करावा लागला. हो. साहेब आता तो काळ निघून गेलाय. 2017 ते 2022 या काळात बरीच अफाट विकासात्मक कामं झालेली आहेत आणि आता तुम्ही निवडणुकीच्या रिंगणामध्ये आहात. कसा सुरू आहे प्रचार? काय लोकांना आता लोकांच्या अपेक्षा तुमच्याकडून नक्कीच वाढलेल्या असतील. काय व्हिजन घेऊन आता प्रभागाकडे बघताय तुम्ही? काय दृष्टी ठेवून बघताय? नाही, आता मला खूप चांगला अनुभव मी खूप निवडणुका लढलोय स्वतः. 2 निवडणुका लढलो 2012 आणि 2017 ची व्यक्तीच्या उमेदवार म्हणून आणि इतरांच्या निवडणुकांचं नेतृत्वही मी खूप केलं. त्यामुळे मी निवडणुका ज्यावेळेला बघतो, ते ह्या निवडणुकीमध्ये मला जबरदस्त आत्मविश्वास आहे आणि तो आत्मविश्वास मला यामुळे आला, की मी जी निवडणुकीच्या नगरसेवक होतो 5 वर्ष आणि त्याच्यानंतर माजी नगरसेवक म्हणून जे काम केलं, ते आज मला लोकं सांगतायत, तुम्ही काळजी करू नका. आम्ही तुमच्या पाठीशी आहोत. तुम्ही 100% निवडून येणार कारण तुम्ही काम केलंय. हं, आणि लोकं माझं काम सांग सांग बो बो चर्चा करतायत कामाची. हं, आणि हे जर मी केलं नसतं, तर लोकांनी मला उभं नाही केलं असतं. हं, घरात यायला दिलं. आज मी घरी-घरी जातोय प्रचाराला. मला प्रत्येक 2-3 घरं सोडून मला ओवाळणी करतायत आणि आम्ही कोणी सांगत नाही. हं, कसली तयारी नाही. स्वतःहून त्या ठिकाणी माझ्या माता-भगिनी ओवाळणी करतायत, औक्षण करतायत, आशीर्वाद देतायत, हार घालतायत. हं. भविष्यात प्रभागात काय कामं करायचीत? कोणत्या गोष्टी, कोणते उपक्रम आणायचेत? बघा ह्या 5 वर्षामध्ये मी खूप काही बेसिक कामं केली, जी रस्ते असतील, पाण्याचा प्रश्न आहे. पण आता येणाऱ्या 5 वर्षामध्ये जे काही महत्त्वाची कामं आहेत, हं, ते एक तर माझ्या इथे अ, महानगरपालिकेचं एक प्रसूतीगृह मी 2022ला सुरू केलं. हं, तिथे एन-एच युनिटची मागणी मी केली होती. परंतु ती होऊ शकली नाही कोविड काळाच्या ह्याच्यामध्ये आर्थिक टंचाईमुळे. पण आता ती मी कोणत्याही परिस्थितीमध्ये एन-एच युनिट या ठिकाणी करणार. कारण त्याला लाखो खर्च, ते लहान बेबी जन्माला येतात त्यांना काचेमध्ये ठेवून त्यांना हं, हे द्यायचं असं उष्णता द्यायची असेल, तसं ते युनिट करायचं आहे मला इथे. हं, तसंच मी जी एक अभ्यासिका आपण याला म्हटली,
त्या तशाच अनेक अभ्यासिका, अनेक म्हणजे जशी जागा उपलब्ध होईल त्याप्रमाणे त्या अभ्यासिका करण्याचं माझं विचार आहे. कारण मी स्वतः विद्यार्थी उत्कर्ष मंडळ जे आमचं लालबागला आहे, तिथे मी सातारला राहायचो. त्या म्युन्सिपाल्टीच्या शाळेमध्ये ह्या आमच्या अभ्यासिका चालायच्या. तिथे मी तो अभ्यास करायचो आणि इथपर्यंत पोहोचलो. हं. कारण ह्याच्या धकाधकीच्या जीवनामध्ये विद्यार्थ्यांना शांतता लागते आणि शांतता असलेल्या भागामध्ये अशा अभ्यासिका आणि लायब्ररी करायचा माझा मानस आहे. मुंबई महानगरपालिकेची एक शाळा आहे अशोक वनमध्ये. ग्राउंड प्लस वन आहे. अतिशय म्हणजे टिपिकल जुनी पुराणी मुंबई महानगरपालिकेची शाळा आहे तशी. ती तोडून त्या ठिकाणी जास्तीचा एफ-एस-आय घेऊन 4 मजली किंवा 8 मजली अशी ती शाळा नव्याने बांधण्यासाठी आपण प्रयत्न करायचा आणि दर्जेदार शिक्षण तिथे मिळावं आणि सर्व माध्यमाची तुकड्या तिथे असाव्यात अशा प्रकारचा माझा एक विचार आहे. हं. आणखीन हनुमान टेकडी म्हणून जो एक आमचा भाग आहे उंच टेकडीवरती, तिथे आता सध्या पाणी मिळते. आता अधिक पाणी मिळावं यासाठी पूर्वीचा जो पंप होता त्याच्यापेक्षा जास्त ताकदीचा हाय पॉवरचा पंप आपण बसवतोय ते काम सुरू आहे. हं. परंतु त्यांच्यासाठी आणखीन एक पर्यायी पंपिंग स्टेशन उभं करून आणखीन पाणी मिळावं आणि 100% त्यांची पाण्याची चिंता दूर व्हावी याच्यासाठी प्रयत्न करणार आहे. तसंच ह्या देशमुख रेसिडेन्सी आणि अशोकवन ह्या भागामध्ये त्यांची मागणी आहे की तिथे पोलीस चौकीची आवश्यकता आहे. हं. कारण काय होतं जिथे-जिथे अंधार आहे किंवा मोकळी जागा आहे किंवा गाड्यांच्या मागे पदपादावरती दारू पिणं, चरस पिणं, गांजा पिणं हे प्रकार अनेक ठिकाणी वाढलेत. आमच्याही काही भागामध्ये आणि त्याच्यामुळे तिथल्या नागरिकांना खूप त्रास होतो. आणि तिथल्या लोकांची मागणी आहे आणि मी सुदैवाने कालच आमचे उद्योगमंत्री आले होते आमच्या मेळाव्याला उदय सामंत साहेब. त्यांच्याकडे मी माझ्या भाषणात हा मुद्दा ठेवला आणि त्यांनी त्यांच्या भाषणामध्ये त्वरित सांगितलं, की "संजय घाडी हा तुमच्या पोलीस चौकीचा विषय आहे. मी कोणत्याही परिस्थितीमध्ये करून देईन. हं. त्यामुळे शासन आपलं आहे आणि शासन धडाकेबाज निर्णय घेणार आहेत. हं. त्यामुळे ही काम निश्चितपणाने होईल आणि छोट्या-मोठ्या गोष्टी आहेत. लोकांना शेअर रिक्षा हवी आहे. शेअर रिक्षा स्टँडचंही आजच आमची रिक्षावाल्यांची बैठक होती. त्यांनाही मी विनंती केली, की तुम्ही आपल्या इकडचे स्थानिक रिक्षा चालक आहात. त्यांनी पीक अवर्समध्ये सकाळच्या आणि संध्याकाळच्या वेळेला शेअर रिक्षा अशोक वन ते बोरिवली स्टेशन, बोरिवली स्टेशन ते हं. अशोक वन अशा पद्धतीने हं. त्यांच्या ज्या गोष्टी आहेत आणि उरलेले 7-8 रस्ते जे आहेत हं. सिमेंट काँक्रीट करण्याचे त्याचा प्रस्ताव ऑलरेडी दिलाय. हं. त्याचं फक्त आता टेंडर व्हायचं आहे आणि हं. टेंडर होऊन ते आता 2-3 महिन्यामध्ये तेही काम होईल. म्हणजे आज सुंदर आणि अतिशय स्वच्छ वॉर्ड बनवायचं. मला दुसरं एक महत्त्वाचं काम करायचं आहे या येणाऱ्या 5 वर्षात. माझ्या प्रभागातील कचऱ्याचं निर्मूलन करायचं आहे मला. काय झालंय, की मी नगरसेवक असताना केरळमध्ये व्हिजिट केली होती नगरसेवकांची. तिथल्या कचऱ्याचे व्यवस्थापन कसं केलं जातं. ते राज्य कचऱ्याच्या माध्यमातून पैसे कमवतं उत्पन्न. हं. हं. कचऱ्यातून वीज निर्मिती करते, हं. कचऱ्यातून खत निर्मिती करते आणि हं. तो खत विकला जातो. आमच्या मुंबई शहरामध्ये आम्ही डंपिंग ग्राउंड शोधतोय अजूनही. हं. आज मुलुंडचं डंपिंग ग्राउंड भरून गेलं आणि त्याच्यामुळे त्या परिसरामध्ये प्रदूषण होतं. हं. तर ते होऊ नये याच्यासाठी मी कोव्हिडच्या अगोदर ते याचे एक एक मार्गदर्शन शिबिर केले होते, की शून्य कचरा मोहीम. हं. मुंबई महानगरपालिका आणि एन-जी-ओच्या माध्यमातून अनेक गृहनिर्माण सहकारी संस्थांमध्ये मी केलं होतं. ते मिशन परत सुरू करणार आहे. अच्छा. म्हणजे ओला कचरा वेगळा करून त्याची हं. खत निर्मिती करणे, सुका कचरा वेगळा करणे, घातक कचरा वेगळा करणे. हं. हे करून घातक कचरा आणि सुका कचरा महानगरपालिकाकडे देणे, ओला कचरा इथल्या इथेच हे केलं. त्यांना मी खत बनवण्यासाठीचं सगळं साहित्य दिलं होतं. हं. परंतु कोविडमुळे ती माझी मोहीम ठप्प झाली आणि मग निवडणुकाच झाल्या नाही. तर ही एक हे आहे. त्याचप्रमाणे मुंबई शहरासाठी देखील माझा वाटा असायला पाहिजे, असं मला वाटतं नगरसेवक म्हणून. कारण आम्ही सत्तेमध्ये असणार आहोत. महायुतीची सत्ता येणार आहे. हं. हा माझा आत्मविश्वास बोलतो आणि मी स्थायी समितीचा 5 वर्ष सदस्य होतो. कारण स्थायी समितीच्या माध्यमातून मुंबई शहरासाठी अनेक मोठे काम करण्याची संधी मिळते. त्याच्यात सर्वात मोठं काम जे आहे, ते मुंबई शहरामध्ये प्रदूषण जे होत चाललेलं आहे, ह्याला आळा आणणं हे हं. फार महत्त्वाचं आहे. नाहीतर दिल्लीसारखी मुंबईकरांची अवस्था अवस्था होणार होईल. आहे.
दुसरी गोष्ट मुंबई शहरामध्ये कुत्र्यांची जी वाढती भटके कुत्रे जे आहेत यांची समस्या खूप वाढते. हं. आपण पाहाल सर्वोच्च न्यायालयामध्ये अनेक पिटिशन्स त्याच्या विरोधात टाकले गेलेले आहेत आणि सर्वोच्च न्यायालयाने देखील दखल घेऊन भटक्या कुत्र्यांच्यासाठी त्या स्थानिक स्वराज्य संस्थांनी नियमावली करावी आणि त्यांच्यासाठी निवारा केंद्र उभारावीत अशा प्रकारचे धोरण ठरवलेलं आहे. हं, हं. तर त्याची अंमलबजावणी मुंबई महानगरपालिकेकडून व्हायला पाहिजे. याच्यासाठी मी प्रयत्न करणार आहे. तुम्हाला आश्चर्य वाटेल, मी कदाचित दुर्मिळ आणि एकमेव नगरसेवक असेल, की कुत्रे पकडायला मी जायचो. हं, कुत्रे पकडण्याची मोहीम, त्यांना पकडून इंजेक्शन्स देणे, हं. त्यांना त्यांची नसबंदी करणे, अँटी रेबीज चे इंजेक्शन्स देणे. एक चावणारा कुत्रा आहे, त्याला पकडण्यासाठी मी अख्खा दिवस आम्ही घालवला. शेवटी त्याला पकडलं हं. आणि त्याला 15 दिवस ठेवून सुधरेल अशा पद्धतीत आपण काम केलं. परंतु तो परत त्याला त्या नियमाप्रमाणे ज्या ठिकाणी आपण नेतो तिथे सोडावं लागतं. हं. त्याच्यासाठी मी काम करणार आहे. आता एखादा नगरसेवक काम करतो. तुम्ही बऱ्याच म्हणजे राजकारण खरं तर राजकारणाचा जन्मच हा समाजकारणातून होतो. समाजासाठी काम करताय, अनेक विधायक कामं करताय. असं कधी वाटलं, हे सगळं काम करतोय, असा एक घटना, असा एक किस्सा, अशी एखादी व्यक्ती भेटणं किंवा तो एक क्षण, ज्यावेळेस तुम्हाला असं वाटलं, की नाही मी जे करतोय त्याचं मला समाधान म्हणजे सार्थकी झालं, असा कोणता क्षण होता? असा क्षण या कोविडच्या काळामध्ये जी मी सेवा केली ना, त्यात समाधान वाटलं, की आपण खूप चांगलं काम कारण कारण रुग्णांना मदत करणं आणि आजही मी कुठच्याही रुग्णांना मदत करतो. त्याच्यामध्ये खूप समाधान मिळतं आणि मला एक दुसऱ्या गोष्टीत समाधान वाटतं, की या स्लम विभागामध्ये जी आमची जनता आहे, हं, त्यांची जी शौचालयाची जो दर्जा आहे ना, हं. तो दर्जा मी सुधारला साहेब. अच्छा. हां. ते म्हणजे पूर्वी खूप खराबसाठी पूर्वी ओळखलं खराब जायचं. म्हणजे महानगरपालिकेने बांधलेली किंवा नगरसेवक किंवा आमदार किंवा खासदारांनी बांधलेले शौचालय म्हणजे तुम्ही बघाल, तर अर्धे सफेद रंगाच्या टाइल्स सफेद ज्या टिपिकल हां, हॉस्पिटलमध्ये बघतो आणि वरती असा पिवळा चुना लावायचा. हां. बाहेरून पिवळ्या रंगाचा चुना असं थर्ड क्लास काम करायचे त्यावेळेला. पण मी नगरसेवक असताना आमच्या स्थायी समितीमध्ये आणि प्रभाग समितीच्या आमच्या ह्याच्यामध्ये दोन्ही याच्यामध्ये मी बैठकीत हा मुद्दा लावून म्हटलं, आम्हाला जो निधी मिळतोय तो आमच्या मनाप्रमाणे काम करायला मिळालं. भले आमची 10 कामं कमी होतील, परंतु चांगल्या दर्जाची होतील. हं, त्यामुळे त्या शौचालयांना आतमधून आणि बाहेरच्या बाजूने टाईल्स असावेत. वरती पाण्याची सोय असावी, लाईट असावी. हा हा आम्ही नियम केला आणि त्याप्रमाणे माझ्या प्रभागासहित सगळ्या प्रभागामध्ये हे काम सुरू झालं. हं, हं. त्यामुळे खूप समाधान वाटतं, की आपण खूप काहीतरी चांगलं ह्या इथे विभाग आणि आणखीन शौचकुप्यांची संख्या मी वाढवली. लॉट 11, लॉट हं, 12 च्या माध्यमातून जो केंद्र शासन, राज्य शासनाच्या योजना आहे त्याच्यातून ग्राउंड प्लस 1 आर-सी-सीचे टॉयलेट्स आपण बांधले. हं. ही कामं करायला खूप मजा आली आणि आनंदही वाटला. मगाशी एक प्रश्न विचारायचा राहिला. तुम्हाला काही कारणास्तव म्हणजे विद्यार्थी सेनेत असताना मला आठवत नाही, पण तेव्हा तुम्हाला जेलमध्ये राहावं लागलं होतं. तो काय किस्सा आहे? ते एकतर विद्यार्थी सेनेमध्ये असताना मी एका कॉलेजमध्ये आंदोलन घेतलं होतं प्रवेशाच्या मुद्द्यावरून. हं, कारण प्रवेश त्यावेळेला आतासारखा ऑनलाईन नसायचा, डायरेक्ट प्रवेश असायचा आणि आमच्याकडे विद्यार्थी संघटनेचे आम्ही पदाधिकारी म्हणून काही विद्यार्थी यायचे. आम्ही प्रिन्सिपल्सना सांगायचो. तर त्यावेळेला ते आंदोलन करताना मला अटक झाली होती. 1 दिवसाची अटक झाली. पोलिस स्टेशनला राहिलो. दुसऱ्या दिवशी किल्ला कोर्टातून जामीन झाला. परंतु त्यावेळेला आपण चांगल्या गोष्टीसाठी गेलो होतो. गुन्हेगार नव्हतो आपण. हं, त्यामुळे आपण बिनधास्त होतो आणि मला सोडवण्यासाठी खूप मोठे-मोठे नेते आले होते. आमचे खासदार त्यावेळचे मोहन रावले आले होते. हं, अ, क्राईम रिपोर्टचे सामनाचे क्राईम रिपोर्टर आले होते. भेटून गेले पोलिस स्टेशनमधून. पोलिसांनाही माहिती होतं, की हा विद्यार्थी संघटनेचा कार्यकर्ता आहे आणि ते एक सगळं मी बाकीच्या आंदोलकांना पळवलं, तिथून पाठवून दिलं आणि मीच माझ्यावरती ती केस घेतली एकट्याने. कारण बाकीच्यांना कशाला. ती एक घटना होती आणि दुसरी एक घटना अशी होती जेल बघण्याची. ती परमेश्वराने आमच्या नशिबात लिहिलीच होती. कारण स्वातंत्र्यवीर सावरकरांना आम्ही बघू शकलो नाही. परंतु स्वातंत्र्यवीर सावरकर जे ज्या जेलमध्ये होते रत्नागिरीमध्ये जिथे काही दिवस काढले, हं. त्या जेलमध्ये आम्ही बंद होतो 5 दिवस. त्याचा किस्सा असा आहे, की आम्ही मनसेमध्ये होतो आणि मी कोकणचा प्रमुख संघटक आणि नेता होतो आणि दिवाळीच्या पूर्वीचे ते दिवस होते.
हं. माझा मुलगा लहान सुयश त्यावेळेला मला वाटतं 4थीला वगैरे होता आणि त्यालाही घेऊन आम्ही सगळे त्या ह्याच्यातून राज ठाकरेंचा दौरा होता रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग असं करत आम्ही सिंधुदुर्गपर्यंत आम्ही पोहोचणार होतो. परंतु रत्नागिरी जिल्ह्यामध्येच राज ठाकरेंना अटक करण्याचं फर्मान आलं पोलिसांकडून हं. आणि पहाटे 2:30 वाजता राजसाहेबांना त्या रेस्ट हाऊसमध्ये अटक करण्यासाठी पोलीस आले आणि त्यावेळेला माझी पत्नी, आम्ही सगळे महिला, आमच्या 2-3 महिला होत्या आमच्यासोबत आणि आम्ही बाकीचे सगळे पुरुष आणि त्यांना आम्ही हे केलं, मज्जाव केला त्यांना अटक करू नका वगैरे पोलिसांच्या गाडीत. तर ते एक एक आम्हाला त्या कारणाने त्यांनी आम्हाला पोलिस स्टेशनला बसवून ठेवलं हं. आणि राज ठाकरे साहेबांना घेऊन मुंबईच्या दिशेने रवाना झाले. ते खूप मोठं मीडियामध्ये चाललं आणि आम्हाला 5 दिवस रत्नागिरीच्या जेलमध्ये राहावं. त्यावेळी 2 महिला आणि आम्ही बाकीचे 54 पुरुष होतो आणि माझा लहान मुलगा 4 वर्षाचा 4थीतला बाहेर होता. हं. ते अतिशय त्यावेळेला त्याच्याकडे बघितलं, तर तो भेटायला यायचा. त्यावेळेला ते वाईट वाटायचं कारण हां. असं काय आपण केलं? परंतु तोही बिनधास्त होता त्यावेळेला, की तो आम्हाला समजावायचा, "पप्पा तू काही घाबरू नको. मी आहे, बिनधास्त आहे." आणि तो एका आमचे सहकारी होती त्यांच्याकडे त्यांच्याबरोबर तो राहत होता. 5 दिवस आम्ही काढले त्याच्यात. मगाशी मी तुम्हाला म्हटलं, की नेत्यांसोबत, आपल्या पक्षातल्या बड्या नेत्यांसोबत आपण ज्याच्याकडे बघून काम करत असतो, अशा नेत्यांसोबत ॲक्सेस असणं हे नक्कीच फायद्याचं आहे. पण सध्या एकनाथ शिंदे असतील किंवा आपल्या मतदारसंघाचे सुर्वेसाहेब आमदार विद्यमान असतील, या लोकांकडे बघून तुम्हाला काय वाटतं? आणि त्यांच्याकडून प्रेरणा म्हणा किंवा त्यांच्याकडून काम करण्याची त्यांची पद्धत असेल, त्यांच्याकडून काय घेता? नाही, एकनाथ शिंदे साहेबांचं काम मी पाहत होतो. ज्यावेळेला शिवसेनेमध्ये होतो, आम्ही विद्यार्थी सेनेपासून त्यांची काम करण्याची स्टाईल वेगळी होती. ते आनंद दिघे स्टाईलमध्ये काम करायचे. आनंद दिघे साहेबांचं काम तुम्ही पाहिलं असेल, हं. की तो माणूस निस्वार्थी आणि म्हणून त्यांना धर्मवीर बोलायला लागली. ही पदवी लोकांनीच दिली त्यांना. धर्मासाठी, हिंदुत्वासाठी प्राण देणारा माणूस तो आणि हात असे दिघे साहेबांचे. जो येईल त्याला देत जायचे. स्वतःच्या कुठचंही वैवाहिक किंवा कोणताही विचार न करता त्यांनी स्वतःचा कौटुंबिक कुठेही विचार नाही केला. त्या मठामध्ये बसून लोकांसाठी, प्रवेशासाठी असतील, नोकरीसाठी असेल कारण आणि एक एवढं दबदबा नाव झालं. बाळासाहेबांच्या नंतर महाराष्ट्रामध्ये जे मानायला लागले ते धर्मवीर आनंद दिघे साहेबांना लोकं मानायला लागले. आजही त्यांचे फोटो घरामध्ये लोकं ग्रामीण भागापासून शहरामध्ये लावून त्यांना हार घालतात, त्यांना पुजतात. ते उगाचच नाही आणि त्यांच्या तालमीमध्ये तयार झालेले एकनाथ शिंदे साहेब. एकनाथ शिंदे साहेबांनीही त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून काम करायला सुरुवात केली आणि ते सुरुवातीला अ, नगरसेवक, नंतर मग आमदार, नंतर मग अनेक टर्म आमदार, मंत्री, नगरविकास मंत्री आणि त्यांनी अ, देखील हा ठाणे जो जिल्हा आहे तो अतिशय बांधला आणि त्याच्यामुळे अनेक आमदार तिथून निवडून आणले आणि धडाकेबाज असं काम करून त्यांची जी दानत आहे ना देण्याची, हं. ती जबरदस्त आहे. हात आखडता ठेवत नाहीत कधीही ते. जी मदत करायची कोणत्याही स्वरूपाची, तुम्हाला राजकीय, शैक्षणिक, आरोग्यविषयक सगळी आणि आता मी जे त्यांच्या नेतृत्वाखाली प्रवेश केल्याच्या नंतर मी 13 एप्रिलला प्रवेश केला ते आजपर्यंत पाहतोय. विकास कामासाठी तुम्हाला वाटेल ती मदत करणारा नेता आहे आणि मनापासून काम करणारा. त्यांच्यावरती जे आरोप होत होते, गद्दार, गद्दार म्हणून ते त्यांनी फुसवून टाकले. जनतेला त्यांनी इतकं काम करून दाखवलं. ज्यावेळेला इर्सालवाडीची घटना झाली होती, हं, मुख्यमंत्री हं. असताना लोकं सांगतात, की तुम्ही जाऊ नका, प्रशासन सांगतंय, तिथे जाऊ नका, धोका आहे. तरी देखील ते तिकडे रात्री पोहोचले, पाहणी केली, त्यांना तातडीने मदत केली. ते पूर्ण गाव एका बाजूला केले. त्या दुर्घटनेत मृत्यू पावलेल्या लोकांना त्यांनी मदत केली, जखमींना मदत केली. असा तातडीने जाणारा अशा घटनास्थळावरचा मुख्यमंत्री फार दुर्मिळ असतो. ते कशाला? पेहलगाममध्ये जो आता हल्ला झाला अतिरेक्यांचा, त्याच्यामध्ये धावून जाणारा नेता म्हणून एकनाथ शिंदेंचंच नाव घ्यावं लागेल पहिल्या. नंतर बाकी आले असते सगळे. तेही नाही, ते अशी 4 विमानं घेऊन गेले रिकामी, की माझ्या महाराष्ट्रातले पर्यटक तिकडे अडकलेत, त्यांना आपल्याला घेऊन यायचं आहे. त्याच्यातही मोठं काम त्यांनी केलं, की मुस्लिम समाजाचा तिथला काश्मीरमधला माणूस
हिंदू लोकांच्या रक्षणासाठी अतिरेक्यांकडून मारला गेला. त्याचं घर बांधून देण्यासाठी त्यांनी त्याच्या हातात रक्कम दिली त्याच्या कुटुंबियांच्या आणि त्याचं घर बांधून दिलं. एवढं मनापासून प्रामाणिक काम करणारा नेता आहे. सुर्वे साहेबांबद्दल कसं? सुर्वे साहेब पण तसेच. सुर्वे साहेब म्हणजे आम्ही विद्यार्थी सेनेपासूनचे एक स्टुडंट फील्डमधले आम्ही सगळे मित्र एकत्र. प्रवीण दरेकर, प्रकाश सुर्वे, आम्ही आणि तेव्हापासूनची त्यांची माझी मैत्री एक अगदी म्हणजे भावासारखी आहे आणि ते पण त्या माणसाच्या मनात काय नसते. हं. जे कार्यकर्ता आहे जो, त्याला जी मदत लागेल ती मदत करण्याची त्यांची ताकद असते आणि स्वभाव आहे. म्हणून तर आता ही तिसरी टर्म प्रचंड मताने निवडून आले. त्यांचं हं. एक खूप मोठं काम मी तुम्हाला सांगू शकतो. त्यांच्या आरोग्याच्या विभागामधलं जे काम आहे. कोणताही रुग्ण असू ज्याचं हार्टचा प्रॉब्लेम, ब्रेनचं असेल, मोठी ऑपरेशन्स असतील, तर ते मोफत करून देतात. हं, हं. फक्त त्यांच्याकडे ॲडमिट व्हायच्या अगोदर ऑपरेशन व्हायच्या अगोदर ते आलं पाहिजे आणि चांगल्या-चांगल्या 5 स्टार हॉस्पिटल्समध्ये त्या ठिकाणी त्याचा उपचार करू. अशा असंख्य लोकांच्या बाबतीत त्यांनी काम केलेलं आहे आणि एक दुसरं, ज्या आई-वडिलांना आपल्या मुलांनी काशी विश्वेश्वराचं दर्शन दिलं नाही, अशा अनेक आई-वडील, आजी-आजोबांना त्यांनी रेल्वेनी काशीला घेऊन गेले होते काही वर्षापूर्वी. हं. जवळ-जवळ 6,000 ते 7,000 लोकं होती. त्यांना सुखरूप घेऊन गेलं, सुखरूप घेऊन आले आणि अगदी त्यांच्या पायाची मॉलिश करण्यापासून, चहा नाश्त्यापासून सगळी व्यवस्था त्यांनी ट्रेनमध्ये केली होती ती इथपर्यंत. वाह! आणि खूप चांगलं व्यक्तिमत्व आहे. प्रचंड काम या विभागात करतात. शेवटाकडे येऊयात. मला एका वाक्यात एक उत्तरं हवी आहेत या प्रश्नांची. राजकारण, समाजकारण सोडून संजय घाडी कोण आहेत? संजय घाडी एक खूप आनंदी जगणारा व्यक्ती आहे. हां, तुम्ही मिश्किल आहात मी असं खूप ऐकलंय. मिश्किली आहे. मला खूप आनंदी राहायला आवडतं. दुसऱ्याला आनंदी ठेवावं वाटतं. त्यासाठी मी अ, काही विनोद असतील किंवा काही गोष्टी असतील त्या समयसूचकतेने येतात त्या बोलतो. हं. कारण आपण जर नुसतं टेन्शन घेत बसलो, जे व्हायचं ते होत असणार. परमेश्वर जे हं. ठरवते ते तर होत असतो. जे नशिबात लिहिलेलं आहे आपल्या, ते मिळायचं ते मिळते, नाही मिळायचं ते किती आपण हट्टास केलं ते मिळत नाही. त्यामुळे मी खूप आनंदी राहणं मला आवडतं आणि व्यायाम करणं मला खूप आवडतं. व्यायाम हं. हा माझा एक खूप चांगला छंद होता. आजही या वयामध्ये आता काही निवडणुकीपूर्वी व्यायाम करायचो. हं, हं, हं. कॅरम खेळणं, हं, क्रिकेट आता खेळू शकत नाही वयापरस्ते. हं. परंतु आजही कधी सोसायटीच्या टुर्नामेंट असल्या तर बॅट हातात घेतो, चेंडू हातात घेतो. हं. कॅरम खेळायला मजा येते. हं. कॅरम हा माझा खूप आवडता कारण कॅरममध्ये हे सगळं आपण खेळायला लागलो, की आपण दुःख विसरून गाणी ऐकायला मजा येते. गाणी हल्ली बोलायला शिकलोय मी. अरे वाह! हां. हां, त्यामुळे विभागामध्ये कुठे आपल्या सार्वजनिक पूजा असल्या किंवा काय, तर गायला असताय. अरे वाह! एखादं गाणं गातो, लोकांनाही बरं वाटतं. नेहमी-नेहमी एक राजकारणी नेता येतो आणि भाषण करून बोर करून जातो. हां, हां, हां. त्यामुळे एक अशा पद्धतीत जगायला बरं वाटतं. अच्छा. तुझी फिलॉसॉफीच अशी आहे, की बाबा आनंदी राहायचं आहे. आनंदी राहायचं. अरे वाह! छान, छान. लोकांना काय आवाहन कराल? आगामी निवडणुकांच्या दृष्टीनं? आता ऑब्व्हियसली एक नेता आवाहन करतो, की बाबा निवडून द्या. मला असं वाटत नाही तुम्हाला आता निवडून द्या म्हणण्याची गरज लागली असेल तुमचं एकूण काम बघता. पण तरी सुद्धा काय सांगावं वाटतंय या निवडणुकीच्या निमित्तानं? कारण बघायला गेलं तर राजकारण खूप उलटं-पालटं झालेलं आहे. नॅचरल अलायन्स राहिलेलं नाही नाहीयेत, राहिलं. नैसर्गिक युत्या राहिलेल्या नाहीयेत. राजकारण खूप बदललंय. या सगळ्यामध्ये लोकांना काय सांगाल? लोकांना मी आपल्या माध्यमातून विनंती करेन, आवाहन करेल, की भरपूर मतदानासाठी तुम्ही उतरा. रेकॉर्ड ब्रेक मतदान करा. मतदाराला माहिती आहे, की कोणाला मतदान करायचं आहे. कोणी काम केलंय आणि कोणी काम नाही केलंय हेही माहिती आहे. त्यामुळे तुम्ही मतदानाचा अधिकार तुम्ही बजावा. येताना सर्वच उमेदवारांच्या सगळं काम केलेल्याचा आराखडा बघा आणि मग तुम्ही निश्चितपणानं तुमचं मत माझ्या पारड्यामध्ये टाकाल याची मला खात्री आहे. याच नोटला थांबूयात मंडळी. बाळासाहेब ठाकरे असतील किंवा आनंद दिघे साहेब असतील किंवा त्या काळचे हिंदुत्ववादी नेते असतील.
अनेक सामान्य घरातली पोरं जी त्या काळी विद्यार्थी सेनेत काम करायची, जी समाजासाठी काहीतरी करू इच्छित होती, अशी मुलं होती. ती आज एक तप गेल्यानंतर मोठी झाली आहेत. लोकांच्या प्रती, समाजाप्रती योग्य ते भान ठेवून आज ती विकासात्मक कामं करतायत आणि त्याच विकासात्मक कामं करणाऱ्या नगरसेवकांचा लेखाजोखा आपण आपल्या मुक्काम पोस्ट इलेक्शन या सेगमेंटच्या माध्यमातून पाहत आहोत. आणि त्याच निमित्तानं संजय गाडी सर आपल्या आजच्या पॉडकास्ट कट्ट्यावरती होते. त्यांना निरोप देऊयात, त्यांना थँक यू म्हणूयात. धन्यवाद, आणि धन्यवाद. अ, गाडी साहेबांच्या या पॉडकास्टबद्दल तुम्हाला काय वाटलं? तुमच्या भरभरून कमेंट्स आम्हाला खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. सोबतच आपला हा आजचा पॉडकास्ट कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. सोबतच आपल्या विषयच भारीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि शेवट जाता जाता आमच्या चॅनलची एक लाईन आहे की तुम्हाला तर माहिती आहे आपला विषयच भारी आहे. तर गाडी साहेब तुमचा आता जरा विषयच भारी होऊन जाऊ द्या. तुम्हाला तर माहिती आहे आपला विषयच भारी आहे.